आज आपण रसमलाईची रेसिपी पाहत आहोत। एकदम हॉटेल स्टाईल ही रसमलाई तयार होते। तर ही रसमलाई करताना बहुतेक खूप साऱ्या टिप आणि ट्रिक्स सोबत मी ही रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। सर्व ट्रिक्स आणि टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमची पण अशा प्रकारची रसमलाई तयार होणार आहे। तर तुम्ही ही रसमलाई पाहू शकता किती जाळीदार झाली आहे। तर त्यातून पिळल्यानंतर त्यातील रस हा बाहेर पडत आहे। एकदम परफेक्ट अशी ही रसमलाई रेडी झाली आहे। तर चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूयात। तर त्यासाठी मी येथे अर्धा लिटर दूध घेतले आहे। हे दूध म्हशीचे आहे आणि फुल फॅट आपल्याला हे दूध घ्यायचे आहे की जेणेकरून त्यात पाणी नसावे। तर हे दूध मी गॅसवर तापवण्यासाठी ठेवले आहे। तर त्यामध्ये आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे। त्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये अर्ध लिंबू पिळायचे आहे। डायरेक्ट दुधामध्ये न पिळता आपण वाटीमध्ये पिळून घेणार आहोत आणि त्यानंतर त्यामध्ये अगदीच थोडे आपल्याला पाणी घालायचे आहे। ही एक टिप्स आहे की डायरेक्ट आपण दुधामध्ये जर लिंबू पिळले तर छेना हा कडक तयार होतो। छेना लूज येण्यासाठी आपल्याला पाण्यामध्ये लिंबू पिळून हे पाणी आपल्याला थोडे थोडे दुधामध्ये घालत दूध फाडायचे आहे। जर अशा प्रकारे जर फाडले तर आपला छेना हा नरमसूत आपल्याला मिळतो। ही टिप्स पहिली आहे। तर पाहू शकता अशा प्रकारे हे पाणी एकदम न टाकता आपल्याला थोडे थोडे करत हे पाणी आपल्याला या दुधामध्ये घालायचे आहे आणि चमच्याने सतत हलवत राहायचे आहे, म्हणजे छेना हळूहळू आपला तयार होणार आहे। तर पाहू शकता 2 ते 3 बॅचमध्ये हे लिंबाचा रस मी या दुधामध्ये घातलेला आहे। या टिप्समुळे आपला छेना नरमसूत आपल्याला मिळणार आहे। डायरेक्ट दुधामध्ये लिंबू पिळायचे नाही हे लक्षात ठेवायचे आहे दूध फाडताना। तर पाहू शकता आपले दूध फाटले गेले आहे, आपला छेना तयार झालेला आहे। आता आपण हा छेना काढून घेणार आहोत। तर येथे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि एका बाउलवर चाळणी ठेवून त्यावर आपल्याला एक सुती कपडा ठेवायचा आहे। स्वच्छ सुती कपडा ठेवलेला आहे आपण इथे आणि त्यानंतर आपण हा छेना त्या सुती कपड्यावर घालणार आहोत आणि पूर्ण पाणी आपण यातून छेन्यातून काढून घेणार आहोत आणि त्यात आपण लिंबू पिळले होते आणि त्याचा आंबटपणा जावा म्हणून त्यामध्ये आपण वरतून आपल्याला थंड पाणी घालायचे आहे, म्हणजे छेना छानपैकी धुतल्या जाईल। तर पाहू शकता अशा प्रकारे सर्व पाणी आपण यातील काढून घेतलेले आहे। तर खाली आलेले पाणी आपण फेकून देणार आहोत आणि त्यानंतर चाळणीवरती आपल्याला हा छेना छानपैकी प्रथम पिळून घ्यायचा आहे। प्रथम आपल्याला पिळून घ्यायचं आहे, त्यामुळे पटकन आपले हे छेन्यामधील पाणी सर्व निघून जाणार आहे। पटकन आपल्याला हा छेना मिळणार आहे। तर पाहू शकता अशा प्रकारे पिळल्यानंतर त्यावर आपल्याला ओझे ठेवायचे आहे 15 ते 20 मिनिटासाठी। तर आपला हा छेना रेडी झालेला आहे। त्यावर मी ओझे ठेवले होते 15 मिनिटासाठी, त्यामुळे सर्व पाणी आपले छेन्यामधील निघून गेलेले आहे। तर पाहू शकता आपला हा छेना तयार झालेला आहे। आता तो हा मिळालेला छेना आपल्या एका परातीत काढून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे छानपैकी मळून घ्यायचा आहे। 15 ते 20 मिनिटासाठी आपल्याला हा छेना नक्कीच मळून घ्यायचा आहे। ही दुसरी टिप्स आहे, जेणेकरून आपले जे रसगुल्ले आहेत ते खूप फ्लफी आणि जाळीदार होणार आहे आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचे मैदा किंवा अरारोट पावडर तुम्ही नक्कीच घालू नका। काहीही घालायची गरज नाही आहे। फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे की हा छेना आपल्याला छानपैकी मळून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण ज्याप्रमाणे भाकर तिंबतो ना त्याच प्रकारे आपण हा छेना छानपैकी 10 ते 15 मिनटं मळून घेणार आहोत। या प्रोसिजरमुळे तुमच्या रसमलाईचे आहे ती खूप मस्त जाळीदार बनणार आहे। आपले रसगुल्ले जाळीदार तयार होणार आहेत। तर पाहू शकता मळता मळता मला 15 ते 20 मिनटं मी या पिठाला मळून घेतलेले आहे। तर पाहू शकता किती फ्लफी आणि एकदम एकजीव असा हा या गोळा आपला रेडी झाला आहे। जवळूनही तुम्ही याचे स्ट्रक्चर पाहू शकता आणि त्यानंतर आपण या गोळ्याचे अगदी छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत
आपल्या आवडीनुसार जर मोठे आवडत असतील तर तुम्ही यापेक्षाही मोठी साईज ठेवू शकता किंवा यापेक्षाही छोटी साईज ठेवू शकता. तर मी अशा प्रकारे मध्यमशा आकारामध्ये हे सर्व गोळे वळून घेतलेले आहेत या छेन्याचे. अशा प्रकारे छानपैकी मळून घेतलेले आहेत आणि यामध्ये अर्ध्या लिटरमध्ये 10 ते 12 आपल्याला असे गोळे तयार होतात. आणि चला मग आता आपण या पुढची प्रोसिजर करून घेऊयात. आपले गोळे रेडी झालेले आहेत. तर त्यानंतर आपल्याला गॅसवरती एक छोटी कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये आपल्याला प्रथम पाऊण वाटी साखर घालायची आहे आणि त्यानंतर अर्धा ग्लास मी येथे पाणी घातलेले आहे आणि छानपैकी आपल्याला या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. येथे आपल्याला पाक वगैरे करायचा नाही आहे, फक्त या पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला उकळी आली की आपण यामध्ये आपले तयार केलेले गोळे घालणार आहोत. एक तिसरी टिप्स म्हणजे या पाण्याला छानपैकी दणदणून उकळी फुटली पाहिजे आणि त्यानंतरच आपल्याला हे गोळे घालायचे आहेत. जर उकळी नाही फुटली तर हे गोळे पाण्यामध्ये विरघळण्याची शक्यता असते. त्यामुळे पाणी छानपैकी दणदणून उकळी आली पाहिजे आणि त्यानंतरच आपले हे तयार केलेले छेन्याचे गोळे आपण पाण्यामध्ये घालणार आहोत. तर पाहू शकता आपली गॅसची फ्लेम फुल आहे आणि त्यावर आपण छानपैकी झाकून ठेवणार आहोत. 5 ते 7 मिनटं आपल्याला हे झाकून ठेवायचे आहे. तर 7 मिनटानंतर आपण चेक करूयात. तर पाहू शकता पूर्ण आपल्या या रसमलाईचा पूर्ण डबल आकार झालेला आहे. डबल हे फुललेले आहेत छानपैकी. तरी पण आपल्याला या स्टेजला आपल्याला हे काढायचे नाही आहेत. तर अजून 5 मिनटं आपल्याला या गॅसवर छानपैकी शिजवून द्यायचे आहे. त्यामुळे ते छानपैकी शिजले जातात. अगदीच थोडे एका साईडने हवा जाऊ द्यायची आहे अशा प्रकारे. तर पाहू शकता 5 मिनटं झालेले आहेत आणि आपले साखरेचे पाणी पण खूप प्रमाणात आटून गेलेले आहे आणि आपले हे रसमलाईचे गोळे रेडी झालेले आहेत. पाहू शकता. तर या स्टेजला आपल्याला तेथे त्या गोळ्यांना छेडायचं नाही आहे, कारण ते खूप नाजूक असतात आणि ते फुटायची शक्यता असते. त्यामुळे या स्टेजला त्यांना थंड होऊ द्यायचे आहे. त्यानंतर करूयात पुढची स्टेप, ते थंड होईपर्यंत. त्यानंतर एका बाउलमध्ये आपल्याला चिल्ड असे फ्रीजमधले पाणी घ्यायचे आहे. ही आहे तिसरी टिप्स. तर पाहू शकता या चिल्ड पाण्यामध्ये आणि बर्फाचे खडे पण टाकलेले आहेत त्यामध्ये मी 2 ते 4. आणि त्यानंतर आपण हे आपले शिजवलेल्या रसमलाई आपण त्यामध्ये घालणार आहोत. रसगुल्ले, रसमलाईचे रसगुल्ले याला म्हणतात. रसगुल्लेच याला असे म्हणले जाते. तर हे रसगुल्ले आणि हे जो पाक थोडा राहिलेला आहे हा आपल्याला टाकून द्यायचा नाही आहे, तर तो पुढे मी यूज करणार आहे. तर हे पूर्णपैकी बर्फाच्या पाण्यामध्ये अगदी चिल्ड थंड झालेले आहेत. पाहू शकता एकदम जाळीदार झालेले आहेत. आतमधले पाणी बाहेर येत आहे दाबल्यानंतर, एवढे हे जाळीदार झालेले आहे. पाहू शकता दाबल्यानंतर आतमधले पाणी बाहेर येत आहेत. इतके हे जाळीदार आणि फ्लफी झालेले आहेत आपले रसगुल्ले. यालाच आपण रसगुल्ले म्हणू शकतो. तर चला मग आता पुढची प्रोसिजर करून घेऊयात. तर आपल्याला एका पॅनमध्ये 1 ग्लास आपण दूध घेणार आहोत. हेही फुल फॅट आपल्याला दूध हवं आहे. हेही म्हशीचंच दूध आहे. तर रसमलाईच्या रससाठी आपल्याला दूध घ्यायचे आहे. तर त्यानंतर आपण उरलेला जो पाक होता तो यामध्येच घातलेला आहे आणि अगदीच पाऊण वाटी आपल्याला इथे साखर घालायची आहे, कारण रसमलाईचा रस हा किंचित गोड असतो. तर पाहू शकता त्यानंतर आपण यात घालणार आहोत कस्टर्ड पावडर. ही कस्टर्ड पावडर मी घरी तयार केलेली आहे. या कस्टर्ड पावडरची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा, मग तुम्हाला मी याची रेसिपी पण अपलोड नक्कीच करेल. तर त्यानंतर मी एका वाटीमध्ये 1 चमचा कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आणि त्यानंतर थोडे अगदी त्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत, जेणेकरून आपल्याला रसमलाईचे जे दूध असते ना ते आटवायची गरज नाही आहे. अगदीच 1 चमचा आपल्याला कस्टर्ड पावडर टाकायची आहे, जेणेकरून आपले दाटसर असे हे
रसमलाईचा रस होणार आहे. अगदीच दूध आटवायची काहीच गरज नाही आहे. अशा प्रकारे 1 चमचा जर कस्टर्ड पावडर तुम्ही कालून टाकले, ही चौथी टिप्स आहे. जर टाकले तर हे तुमचे दूध दाट होणार आहे रसमलाईचे. आणि त्यानंतर मी इथे इलायची पूड टाकलेली आहे 1 चमचा. आणि छानपैकी आपल्याला हे मस्तपैकी 5 ते 7 मिनटं कमी गॅसवर शिजून घ्यायचे आहे. पण सतत अशा प्रकारे हलवायचे आहे, जेणेकरून कस्टर्ड पावडर खाली बसणार नाही आहे. तर पाहू शकता 5 मिनटं झालेली आहेत आणि आपला हा रसमलाईचा रस छानपैकी शिजून झालेला आहे. या स्टेजला मी गॅसची फ्लेम बंद करत आहे. चला मग आता पुढची प्रोसिजर करून घेऊया. तर बाउलमधले हे रसमलाई मी कढईमध्ये पुन्हा डबल काढून घेत आहे, कारण त्या बाउलमध्ये आपल्याला आता रसमलाईचा रस घालायचा आहे. हा रस रेडी झालेला आहे आपला छानपैकी. आणि जे आपण चिल्ड पाण्यामध्ये रसमलाई घातल्या होत्या, त्या पाणी पिळून आपल्याला या आपल्या रसमलाईच्या रसमध्ये घालायचे आहेत. रसगुल्ले, हे तयार झालेले रसगुल्ले आपण या रसमलाईच्या रसमध्ये घालणार आहोत. तर पूर्ण आपण रसमध्ये घातलेले आहेत. आणि त्यानंतर आपण गार्निशिंगसाठी घालणार आहोत बदामाचे काप. ऑप्शनल आहे, पण छान दिसते म्हणून तुम्ही नक्की घाला बदामाचे काप गार्निशिंगसाठी. तर पाहू शकता किती टेम्पटिंग अशी आपली रसमलाई वाटत आहे. यानंतर किमान 2 तासासाठी आपल्याला हे रसमलाई फ्रीजमध्ये चिल्ड होण्यासाठी ठेवायचे आहे आणि त्यानंतरच सर्व करण्यासाठी आपल्याला घ्यायची आहे. पाहता क्षणीच खावीशी वाटणारी ही रसमलाई जेवढी चविष्ट आहे, तेवढीच अप्रतिम दिसायलाही आहे. तर पाहू शकता आपल्या रसमलाईमध्ये किती रस शिरलेला आहे, किती परफेक्ट अशी ही जाळीदार आपले रसगुल्ले झालेले आहेत रसमलाईचे. पाहू शकता एकदम अप्रतिम अशी ही रेसिपी आहे. तर पाहू शकता आपले रेडी झालेली आहे रसमलाई सर्व करण्यासाठी. तर तुम्हाला कशी वाटली या रसमलाईची रेसिपी? जर तुम्हाला थोडी पण आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून बघा. ह्या टिप आणि ट्रिक्स जर तुम्ही यूज केल्या तर नक्कीच तुमची पण अशाच प्रकारची रसमलाई परफेक्ट रेडी होणार आहे. तर ही रसमलाई तुम्ही कोणत्याही सणाला बनवून खाऊ शकता. एकदम परफेक्ट रेसिपी आहे. तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.